हॅलो गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत तुरीचा सोला. तर सोला बनवण्यासाठी मी इथे तुरीच्या दाण्यांना असं थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे आणि मग हिरवी मिरची पण भाजून घेतलेली आहे. मिरच्या पण असे चांगले भाजून घ्या आणि मग काढून घेतलेला आहे इथे. तर सोला मिक्सरमध्ये न काढता तुम्ही असं खलबत्त्यामध्येच काढा, कारण की असं थोडं मोठंच राहिलं पाहिजे, मग चांगलं लागतं ते. असं मिक्सरमध्ये काढलं ना तर मग ते चविष्ट जास्तच बारीक होऊन जातं, चांगलं नाही लागत मिक्सरमधलं. तर मी इथे खलबत्त्यामध्येच काढलं आहे आणि इथे ठेचा पण काढून घेतलेला आहे मिरच्यांचा. इथे त्यातच मीठ घातलेलं आहे 1.5 चम्मच, हळद आणि मसाला, गरम मसाला आणि कोशिंबीर. तर चांगलं पाणी घालून मिक्स करून घ्या आणि मग मी इथे तवा घेतलेला आहे. मला तव्यावरचा छोला चांगला लागतो म्हणून मी इथे तवा घेतलेला आहे. 2 मोठे चम्मच तेल घेतलेले आहेत. त्यात लसूण टाकलेली आहे. लसूण अशी मस्त लालसर होऊ द्यायचे, अशी लाल होऊ द्यायची. तर लसूण पण चांगलं असं लालसर झालं की मग तर आपण इथे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सोला घालून चांगलं असे तेलमध्ये परतून घ्यायचं आहे. थोडं टाईम तेलमध्ये असं परतून घ्या, मग चांगलं लागतं ते. इथे आपण छोला चांगला परतून घेतलेला आहे. तर मी इथे पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तसं म्हणजे शिजल्यापुरतीच पाणी घातला, जास्त पातळ करू नका, मग चांगलं नाही लागत जास्त पातळ पण. म्हणून मी ते तरी 1-1.5 ग्लास तरी पाणी घेतलेलं आहे. चांगलं असं प्लेट झाकून चांगलं असं शिजू द्या 10 मिनिटे. तर इथे आपला सोला तयार झालेला आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. मस्त ज्वारीची भाकरी आणि सोला, मज्जाच वेगळी असते खायची. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास. धन्यवाद. नक्की ट्राय करा घरी.